आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची एक बैठक होणार आहे। अमित शहा, अजित पवार, शिंदे आणि नड्डांची ही बैठक पार पडेल। बैठकीमध्ये एकमत झाल्यास भाजप संसदीय बोर्डामध्ये निर्णय घेईल। संसदीय बैठकीतल्या निर्णयावरती पक्ष स्थापनेचा दावा केला जाणार आहे। अमित शहा, अजित पवार, शिंदे आणि नड्डा यांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये एकमत झालं तर महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल। मुख्यमंत्रीपदासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची एक महत्त्वाची बैठक पार पडतीये, ज्यात अमित शहा, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि जे.पी. नड्डा हे उपस्थित असणार आहेत। अधिक माहिती घेऊयात। रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रौनक, काय अधिक माहिती या बातमी संदर्भात? प्रज्ञा, मुख्यतः आपल्याला माहिती आहे की महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे, पण अजूनही सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे तिन्ही पक्षांकडनं करण्यात आलेला नाहीये। त्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे की मुख्यमंत्री कोण होणार, आणि जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार काल उशिरा ही बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये अमित शहांच्या घरी जे.पी. नड्डा, जिथे जे.पी. नड्डा उपस्थित असणार होते, त्याचसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार, पण काही कौटुंबिक कारणामुळे अमित शहा दिल्लीमध्ये नव्हते। त्यामुळे आज ही माहिती उपलब्ध होते की रात्री उशिरा अमित शहांकडे ही बैठक पार पडेल आणि तिन्ही नेत्यांचं एकमत झाल्यानंतर भाजपची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे त्याची बैठक होईल आणि मग 2 ऑब्झर्वर तिथे नियुक्त केले जातील, जे मुंबईत येतील आणि इथे विधिमंडळ पक्ष नेता जो भाजपचा आहे त्याची निवड केली जाईल आणि नंतर एनडीएचा विधिमंडळ नेता कोण आहे त्याची निवड केली जाईल आणि त्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो केला जाऊ शकतो। त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातला पहिले फैसला जो आहे तो तिन्ही पक्षातले प्रमुख नेते घेतील आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। अगदी भाजपकडनं खरं तर असं म्हटलं जातंय की जर बहुमत मिळालेला आहे तर विचार करून आणि थोडंसं थांबून व्यवस्थित निर्णय घेणं गरजेचं असणार आहे। घाईघाईत निर्णय घ्यायचा नाही असंही कळतंय। मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गटनेतेपद निवडणं किंवा त्यापदी कोणाला बसवायचं हे निवडण्यात ही दिरंगाई होण्यामागचं काही प्रमुख किंवा विशेष कारण आहे का? नाही, मुख्यतः असं काही विशेष कारण नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे जे राज्याचे सध्या प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात विधानसभाची निवडणूक लढली गेली। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि एकंदरीत जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांची अशी भावना आहे की परत एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडेच राज्याची धुरा जी आहे ती दिली गेली पाहिजे। मात्र दुसरीकडे भाजपच्या अनेक आमदारांचं असं विश्लेषण आहे की इतकं मोठं यश हे भाजपला मिळालेलं आहे आणि तिसऱ्यांदा राज्याच्या जनतेने भाजपला 100पेक्षा जास्त आमदार जे आहे ते निवडून दिलेले आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री जे आहे ते करायला पाहिजे। मात्र निवडणुकीच्या आधी जी डिस्कशन अमित शहांसोबत या तिन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांचे झाली होती त्यामध्ये असं ठरलं होतं की ज्याचा उल्लेख आज अजित पवारांनी देखील केला आहे की असंच ठरलं आहे की निवडणुकीनंतर तिन्ही महत्त्वाचे नेते एकत्र बसतील आणि त्यानंतरच मुख्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल। त्यामुळे ही बैठक कधी होते याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र सूत्रांच्या वतीने जी माहिती उपलब्ध होते की आज उशिरा दिल्लीमध्ये ही बैठक होण्याची शक्यता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सत्ता स्थापनेसाठीचा जो दावा आहे तो या बैठकीनंतरच केला जाईल अशी महत्त्वाची माहिती रौनक यांनी दिलेली आहे।